भगवान जगन्नाथ यांच्या रथावर ठेवलेल्या प्रसादाने भरलेल्या मातीच्या या 3 घड्यांना धक्का मारून का तोडतात? खरं म्हणजे ज्या प्रसादाचा मान ठेवला पाहिजे त्या प्रसादाचा अपमान करून असं जमिनीवर का फेकलं जातं? कारण ह्या प्रसादाचं नाव आहे अधरपाणा आणि हा प्रसाद मनुष्यांसाठी नाही तर भूत, प्रेत आणि पिशाच्च यांच्यासाठी असतो. असं म्हणतात जेव्हा भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा निघते तेव्हा सर्व देवी देवता तिथे येतात. त्याचबरोबर तिथे त्या प्रेत आत्मा देखील येतात ज्या मोक्ष प्राप्तीच्या शोधात असतात. ते भगवान जगन्नाथांना प्रार्थना करतात की हे जगन्नाथा, तुम्ही तर सर्वांचेच नाथ आहात. तुम्ही आमचा उद्धार नाही करणार तर दुसरं कोण करणार? आणि म्हणून हजारो वर्षापासून चालत आलेली ही प्रथा दरवर्षी होते. एकूण 9 घडे भरून ठेवले जातात. त्यामध्ये 3 बलराम, 3 जगन्नाथ व 3 सुभद्रा यांच्या रथावर असतात आणि आदेश दिला जातो की खाली पडलेल्या प्रसादाचे कोणत्याही मनुष्याने सेवन करू नये. हा प्रसाद फक्त भूत आणि प्रेतांसाठी आहे जी त्यांच्यासाठी मोक्ष प्राप्तीची एक आशा आहे. भगवान जगन्नाथ फक्त भक्तांचाच नाही तर अडकून राहिलेल्या आत्मांचा सुद्धा उद्धार करतात. हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.